स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज आपण 27, 28 आणि 29 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे अरबी समुद्रावर या भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। त्यानंतर इकडे दिल्लीपासून इकडे उत्तर प्रदेश करत बिहार पर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे। यातूनच एक ट्रफ लाईन इकडे आंध्र प्रदेश पर्यंत सक्रिय आहे। याच्यानंतर मान्सून बाबत जर पाहायचं गेलं तर मान्सून 16-17 मेला श्रीलंकेत दाखल झालेला। त्याच्यानंतर 18 ते 22 मेच्या दरम्यान श्रीलंकेच्या थोडासा पुढे सरकलेला मान्सून आणि 23 मे ते 26 मेच्या दरम्यान श्रीलंकेचा मध्य भाग व्यापून थोडासा पुढे सरकलेला आहे। इकडे बंगालच्या उपसागराचा मध्य भाग सुद्धा मध्य दक्षिण भाग मान्सूनने व्यापलेला आहे। पुढील 2-3 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। यानंतर पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 27 मे आहे। आज काय पावसाची परिस्थिती राहील, तर आज लातूर, धाराशिव, बीड, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। पण आपले जे सबस्क्रायबर आहेत ह्यांनी एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा पाऊस मान्सून पूर्व आहे, त्याच्यामुळे हा जो पाऊस असतो हा सार्वत्रिक नसतो। तुम्हाला 10 किलोमीटरवर पाऊस दिसेल, तिथने पुढं हा पाऊस नसेल। अशा प्रकारचा हा पाऊस मान्सून पूर्व असतो। तसेच वळीव पाऊस सुद्धा असाच असतो। ज्यावेळी मान्सून येतो, मान्सून सक्रिय होतो, त्यावेळीच तो जो पाऊस पडतो तो सार्वत्रिक ठिकाणी सगळीकडे पडत असतो। मान्सून पूर्व आणि वळीव पाऊस हा सार्वत्रिक पडत नाही, त्याच्यामुळे या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आजसाठी। यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचे भाग काय असतील, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। सगळीकडे पाऊस पडणार नाहीये। उद्या 28 मेला सिंधुदुर्ग दक्षिण भाग, कोल्हापूर, सांगली, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर दक्षिण पूर्व, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। नाशिकचा पूर्व भाग सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल। इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तर भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, सार्वत्रिक पाऊस नसेल। राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये। 29 मेला काय परिस्थिती राहील, कोल्हापूर, सिंधुदुर्ग दक्षिण भाग, इकडे सातारा, सांगली पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, अहिल्यानगर दक्षिण पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचा पूर्व भाग या सर्व पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल। त्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया स्थानिक ढग निर्मिती झाली तर इकडे बुलढाण्याचा उत्तर भाग, अकोला, अमरावतीचे काही भाग असतील स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष पावसाची शक्यता हिरव्या कलरच्या जिल्ह्यातून नाहीये। उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पावसाची शक्यता 29 मेला नाहीये। हा जो 3 दिवसाचा पाऊस पडणार आहे, पुढील 3 दिवसाचा सार्वत्रिक पाऊस नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच होईल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।